आज मी काय करतेय, ॲप क्रंचेस. खूप महत्वाचा विषय, खूप जिव्हाळ्याचा विषय. ॲप्सचं वर्कआउट किंवा ॲप्स किती करावे, काय करावे. माझं सगळ्यात जास्त फॅट ॲप जवळ आहे, तर मी किती असे ॲप्स क्रंचेस करावे किंवा असे कुठल्या प्रकारचे चॅलेंजिंग एक्सरसाइजेस करावे. हो, आजचा विषय खरंच तो आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, ॲप्स वर्कआउट करून ॲप्सचं फॅट जात नाही. एक साधं सिंपल उदाहरण देते. एका बादलीत पाणी आहे, बादली भरलेली आहे. आपण छोट्या एका तांब्याने किंवा छोट्या एका भांड्याने एक कडेने बाजूने पाणी काढलं, बादलीच्या एका कडेने, तर पाणी सगळ्या बादलीतलं कमी होतं का त्याच बाजूचं कमी होतं? उत्तर आपल्याला माहिती आहे, कारण असं होत नाही. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, सुरू करता, सेल्सचे इन्सुलिन रिसेप्टर्स आपण उघडायचा प्रयत्न करत असतो. त्याच्याने फॅट लॉस हा जनरल होत असतो. ॲप्सकडे फॅट जास्त असेल तर त्या फॅट लॉसला, त्या फॅट लॉस दिसायला त्या भागातल्या वेळ लागतो. कारण जिथे जास्त आहे किंवा जिथे पहिलं येतं ते सगळ्यात शेवटी जातं. तुम्हाला फरक असं जाणवू शकतो की लव्ह हँडल्स किंवा कमरेकडचे साईडचे आहेत तिथे जाऊ शकतं. हातापायाला फॅट कमी असेल तर तिथे तुम्हाला पहिले जाऊ शकतं. फॅट तिकडनं फॅट लॉस होऊ शकतो. ब्लाउजेस तुम्हाला बायकांच्या दृष्टीने जर का हा विचार केला तर ब्लाऊजची साईज आपल्याला डेफिनेटली फिटिंग बरं वाटायला लागतं, जे घट्ट होत होतं. सो तो एक यू आर ऑन द राईट ट्रॅक असं म्हणायला हरकत नाहीये. पण आजचा जो विषय प्रश्न आहे, ॲप्स करून ॲप्सचं फॅट जातं का? तर नो. त्याच्यासाठी तोंडावर काबू ठेवायला लागतो. पण येस, ॲब्स हे इंडिव्हिज्युअल मसल्स आहेत. त्यांना आपण इतर व्यायाम प्रकार जे करतो तसं त्यांनाही व्यायाम द्यायला पाहिजे, कारण कोर स्ट्रेंथ ही खूप आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. सो डेफिनेटली वर्क ऑन युअर ॲब्स. एक रुटीन सेट करा. आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा ॲप वर्कआउट ठीक आहे. त्या व्यतिरिक्त पायाचे अपर बॉडी, लोअर बॉडी हे सगळे एक्सरसाइजेस करून प्लस कार्डिओ आणि तोंडावरती ताबू ठेवून आणि डाएटवरती पण मी लवकरच घेऊन येणार आहेत काही छोटे छोटे क्लिप्स. कीप वॉचिंग अँड कीप शेअरिंग. तुमचे अभिप्राय मला कळवा. हाव यू लाईक इट, कसं वाटतंय तुम्हाला आणि अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला मी बोललेलं आवडेल. बाय.